भोग संपले जीवनातले, तारुण्य संपले जीवनातलं, असलेल्या सुविधांचा उपभोग घेता येत नाहीत, पण जग नष्ट केल्याशिवाय अशी म्हातारी माणसं राहत नाहीत. हे नेतृत्व चुकीचं आहे. टीका नाही आहे, समजून सांगणे. मी तुमच्या जीवनावर बोलतोय, फक्त दृष्टांत देतोय तुम्हाला. एक रक्षण करतोय की आमचं अस्तित्व असलं पाहिजे, त्याच्यासाठी लढा देतोय. दुसरा म्हणतो मी मोठा आहे, मी जिंकलो पाहिजेत. दुसरा म्हणतो मी जगाचा बाप आहे, मी जिंकलो पाहिजेत. हे झालं 2-3 लोकांचं भांडण. 700 कोटी लोक गॅसवर आहेत. आज गॅस मिळत नाही म्हणून पदे किती एक नेतृत्व. मग ते देशाचं नेतृत्व असो, आपल्या घराचं नेतृत्व असो, हे दोन्ही सज्जन लागतात. घराचं नेतृत्व जर चुकीचं असेल तर बायको त्रासलेली असते, मुलाला दिशा कळत नाही, भावकी समाप्त झालेली असते, तो माणूस त्याचा अहंकार सोडत नाही आणि संपूर्ण एका अहंकारामुळे, एका अविचारामुळे उद्ध्वस्त होत. एकदम साधं उदाहरण देतो. साधं खाणं पिणं घरात सगळे, बाप राजा आहे आणि युवराज दुर्योधन आहे, की भावकी डोक्यात बसली. आता ही भारत आहेत, अर्ध राज्य करायला काय हरकत आहे. आजही अनेक राज्यामध्ये वेगळं वेगळं सरकार आहेत. सेंट्रलला वेगळं असेल तर राज्यात वेगळे आहे. असं अर्धी पृथ्वी, त्याच्यापेक्षा जास्त पृथ्वी दुर्योधनाने भोगावी, अर्धी सोडून द्यावी नाही. सगळ्या पृथ्वीचा मालक मी. बरं तू काय करणार आहे? तू त्या सगळ्या पृथ्वीचा मालक होऊन भावकीला त्रास देणार, याच्याकरता याला मालक व्हायचे, सुखासाठी नाही. हे गंभीर सिद्धांत आहेत. अगदी का त्रास देतो विचारा बरं तुम्ही. सुखाकरता त्रासच सहन करत नाही माणूस, दुःख देण्याकरता त्रास सहन करतो. दुसऱ्याला दुःख देण्यासाठी त्रास सहन करतो. तुम्ही अनुभव घेऊन पहा. जुन्या काळात आणि आत्ताच्या काळात सुद्धा त्या बाहुल्याला लोक सुया टोचतात आणि ह्याच्या मनात कल्पना की त्याला टोचली पाहिजेत. टोचतात कुणाला? बाहुलीला. मी एकदा असं रस्त्याने चाललो होतो, ते लिंबू टाकलं होतं आणि त्याच्यावर हळद टाकलेली होती. त्याच्यावरून माझा पाय गेला. 20-22 वर्षाचं वय. 2-4 महाराज माझ्या अवतीभोवतीच्या अंधश्रद्धाळू, त्यांच्या हातात नेतृत्व असलं तर तुमची वाट लागली म्हणून समजा. 4-5 महाराज लोक अंधश्रद्धा. मला म्हणे, त्या काळातली गोष्ट आहे, आम्ही ज्यावेळेस शास्त्री नव्हतो, नामदेव म्हणे लय अन्याय अत्याचार झाला. म्हणे काय? तू ते लिंबू ओलांडलं म्हणे. अरे बंद करा ना रे. विठ्ठल विठ्ठल, लिंबू ओलांडलं म्हणे, उद्या सकाळी तुला ताप येणार. म्हटलं जर नाही आला तर तुला ताप देणार. तो म्हणे माझा अनुभव आहे, ही करणी आहे. म्हटलं बावळट, आपण मधुकरी मागून खातो, करणी काय करणार आपल्याला. अतिशय महत्व आहे जो मला आज विशेष रूपाने सांगायचं आहे. कोणाच्या हाताखाली जीवन जगताय. 5 काही माणसं बायकोचंच ऐकतात, काही माणसं बायकोचंच ऐकतात. नेतृत्व आहे त्याचं. ते हे ज्ञानोबांचं म्हणणं, साच आणि चोख स्त्रियाची असे. खरं काय आणि शुद्ध काय ते म्हणतात बायकोलाच माहिती. बायकोला विचारल्याशिवाय सत्याला येत नाही. तर नाही, अनुभव घेऊन बघा तुम्ही. नाही येत सप्त्याला. आणि पुन्हा ते ठरवते की कोणाच्या कीर्तनाला जायचंय. जो संसार शिकवतो त्याच्याच प्रवचनाला पाठवतात. ज्या तेरा कल्याण हो. आणि याची भिवंडी झाल्याशिवाय राहत नाही. 20-एक वर्ष मुंबईला घाटकोपरला प्रवचन केले. नेहमी
एक बाई कंटिन्यू कार्यक्रमाची, फार हुशार. 20 वर्षानंतर मला वाटलं एकटीच काय येते, अनाथ आहे का काय कुणाला माहिती. पोरग नाही, नवरा नाही, कुणीच नाही बरोबर. 20 वर्ष घाटकोपरमध्ये. 20 वर्षानंतर माझ्या डोक्यात आलं एकदा बोलावं आपण तिला. मग तिला एकदा बोलवलं. आपण एकटेच येतात म्हणे, घरी कोणी नाही का तुमच्या? नाही नाही, असं कसं? मुलगा MBBS करतोय म्हणे बाबा. म्हणलं नवरा? नवरा चांगल्या पोस्टवर आहे म्हणे, क्लास 1 अधिकारी आहे. कधी 20 वर्षामध्ये इकडं नाही आणलं. इकडं आणलं की माझा संसार खलास. कोण म्हणती? ती मला म्हणली बरं का. नवऱ्याला म्हणली असती तर तिचे डोळे उघडले असते. मला म्हणली ती. म्हणलं असं काय म्हणते? अहो ते हे वैराग्य जर त्या आमच्या नवऱ्याने शिकवलं, मग धंदा पाणी नोकरी कोण देणार? म्हटलं करते ना, त्यांची नाही, माझ्यासाठी ते नोकर आहेत. नोकराला काय कळणार कुणाला बोलतोय आपण? संसाराचे जे दास आहेत त्यांना मालकाचा व्यवहार कसं काय करणार? ही ज्ञानेश्वरी. मी ज्ञानेश्वरी तुम्हाला अर्धा% सांगतो, 1% सांगितले ना, तुम्हीच दगड घेऊन माझ्याकडे आल. हे खरं ऐकण्यासाठी मोठं अंतःकरण लागतं, निर्मळ अंतःकरण लागतं. सत्य पचवता आलं पाहिजे. आज किती पचते बघू आपण तुमच्याकडे. तिच्या मनातली भावना आहे ती 20 वर्ष बरोबर आहेत नवऱ्याबरोबर, पण नवऱ्याला नौकर समजते, विनामूल्य नौकर, जो तिच्यासाठी गमवून आणतोय. हे नेतृत्व आहे. अच्छा, ही झाली तिची बाजू. म्हणजे ठीक आहे, मी काही प्रवचन आणू नको, पण एका दिवशी मला भेटून ते बघू दे तुझा नवरा कसा आहे. अत्यंत हुशार, क्लास 1 अधिकारी. माझ्या म्हणे बाबा काही बोलू नका बरं. मला अजिबात नाही बोलणार. एवढं भाग्यवान कोण आहे की एका शब्दात वैराग्य उत्पन्न होईल? एवढ्या वर्ष लगाम लावलेला एका दिवसात सवय नाही सुटत. नाही कळालं? कोणतंही गाढव बांधलेलं नसतं, फक्त त्याच्या पायाजवळ हात फिरवलेला असतो. हे हत्तीचं पण आहे आणि गाढवाचं पण आहे. कारण की लहानपणी त्याला बांधलेलं असतं. मग 2-4 वर्ष बांधल्यामुळे त्याच्या मनात फिक्स पडले की असं केलं की बांधलं जातं. मग ते गाढव कुठेही जात नाही, जिथं बांधलंय तिथंच राहत. हत्तीला सुद्धा तसं आहे. लहानपणी हे खोल आहेत बरं का, ही सायकोलॉजी आहेत, मानसशास्त्र आहे ते. याला हसण्यावर घेऊ नका तुम्ही. ते आतापर्यंत झाले हसण्याचा कार्यक्रम. हे जीवनाचे गंभीर सिद्धांत आहेत. हत्तीला लहानपणीपासून साखळदंड बांधला जातो. 2-3 वर्षात त्याच्या मनात बसतं आणि नुसतं त्याच्या पायाला हलवलं जातं. हत्तीच्या मनात कळतं की आपण बांधलं गेलो. बांधलाय का बांधला नाही? गाढवाला बांधलंय का बांधलं नाही? का बांधलेलं समजलं? आता काय करणार आहे तिथे? कबूल करणं पण गुन्हा आहे ना. बांधलेलंच या सृष्टीनं, दगडाने, मातीनं, हवेनं, अग्नीनं, आकाशाने कोणत्याही मूर्खाला बांधलेलं नाही. नीट आहे का? हे पंचमहाभूत आहेत, हे श्रेष्ठ आहेत. यांनी कोणाला बांधलेलं? तुम्ही बांधलेलं समजताय, बांधलेलं समजताय. का की तुम्हाला सवय लागली. कर्तव्य या शब्दाखाली तुम्हाला राबवण्याची सवय लागली. गोड शब्द आहे हो, कर्तव्य आहे तुमचं. 20 वर्ष मुलाला शिकवा आणि मुलाला मागे तुला शिकवण्याकरता किती कष्ट घेतले मी, उपाशी राहिलो, पण तुझ्या शिक्षणाला कमी पडून दिले नाहीत. गोड शब्द आहे, कर्तव्य आहे. कर्तव्याचं काही प्रॉफिट, काही फायदा, बोलणं ऐकणं एवढंच फायदा आहे. आणि मग म्हातारपणी याला कळतं काही उपयोग नाही आपल्या कर्तव्याचा, आपल्या कर्माचा. लोक मूर्ख आहेत. आत्ता कळून काय फायदा आहे? म्हणून त्या माणसाला क्लास 1ला जेव्हा माझ्याकडे आणलं, मी विचारलं कसं काय? म्हणे महाराज 20 वर्ष तुमचं प्रवचन ऐकते, अजिबात तिने मला त्रास दिला नाही. अशी बायको मिळावी.
बांधलेलं कळू न देणारी बायको मिळावी. एवढे लवकर काय करणार आहेत? बांधलेलं कळू न देणारी बायको मिळाली असं मी म्हणतोय, ते नाही म्हणत. आणि ती या बायकोला काय समजतात, काय महाराज सज्जन आहे, काही तक्रार नाही. अरे तू स्वतःहूनच सगळं करत असेल ते कशाला तक्रार करेल? नवरा दारू पितो म्हणून तक्रार आहे. नीट कळालं का तुम्हाला? दारू पितो म्हणून तक्रार आहे का? दारू पिऊन पैसे उरत नाही. दारू पिऊन जर 1 लाख रुपये घरात आणत असेल तर बायको तुम्हाला ग्लास भरून देईल. श्रीमंताचं घर बघितलंय तुम्ही? कधी तक्रार आली श्रीमंताच्या घरात की नवरा दारू पितो म्हणून? आली तक्रार कधी? ही गरिबाची तक्रार आहे. तिचा प्रॉब्लेम आहे, कमवतो त्याच्यातली दारू जाते. एक्स्ट्रा कमव, फुकटची पिऊन बायको तक्रार करणार नाही. ह्याच्या टाळ्या. अरे अजून तुझं लग्न नाही झालं अजून. विठाला विठाला अवघड सिद्धांत आहेत महाराज. आपल्याला जग कसं वापरतंय तो आजचा या अभंगातला प्राण आहे. कसं वापरतं जग आपल्याला? कर्तव्य या नावाखाली आपलं आयुष्याचं शोषण होतं. आपल्यालाच दोष देतात की तू नीट वागला नाही. कोण आहे आपण? काय गुलाम आहे कोणाचे? गुलामगिरी करण्याकरता आपण जन्माला आलो? मेंदू नाही महाराज, मेंदू. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, किती सांगू तरी एवढंच बोलतो तुम्हाला. पुढचा शब्द तुकोबारायांचा आहे, बटकीचे. ऐकत नाही तुकोबाराय म्हणतात. आता मला एक कीर्तनकार म्हणला, मी त्या गावात 20 वर्षापासून राहतो, मला मोठा जप्त करायचा आहे, ऐकत नाहीत. म्हटलं तुकोबारायचं ऐकत नाही, तू कोण आहेस? कशाला तुकोबाराय समजायला लागलाय? नाही कळालं. नसताना तुकोबाराय समजणं चांगलं आहे का हो? बोला ना. नसताना समजणं हा भ्रम आहे. मला माहिती जड आहे, पण तुम्ही जड नाही. विठाला जे जडाला चालवतं त्याला ज्ञान म्हणतात. ते ज्ञानोबर आहेत. चालविली हा जडाला चालवतात. ही शिकवण आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. पुढचा टप्पा आहे का ज्ञानोबर आहे. खूप चांगला विषय आहे. राग आल्यानंतर तुम्ही शिव्या देता, बरोबर आहे का? राग आल्यानंतर शिव्या देता. शिव्या देण्याचे 2 प्रकार आहेत. पुढचा माणूस मोठा असेल तर मनातल्या मनात देता, आणि पुढचा लहान असेल तर मोठ्याने देता. अक्कल आहे का तुला वगैरे वगैरे वगैरे. पण शिव्या थांबत नाहीत. आता ज्ञानोबरांची मानसिक परिस्थिती सांगतात ज्ञानोबर आहे. तुम्हाला राग आला म्हणून शिव्या दिल्या. बोलत चला, सगळे ओळखीचेच आहेत. तुम्हाला राग आला म्हणून शिव्या दिल्या. शिव्या कोणी दिल्या? डोकं बंद पडलं काय? तुम्ही दिल्या का रागानं दिल्या शिव्या? तुम्ही तुमच्यावर अभ्यासच केला नाही, यालाच अज्ञान म्हणतात महाराज. तुम्ही ना अज्ञानी म्हणजे काही वरून ज्ञान टपकत नाहीत. तुम्ही तुमचा अभ्यास करा, याला खानदानी परमार्थ म्हणतात. खानदानी क्षणोक्षण हाची करावा विचार, हाची विचार करावा, तो परमार्थ आहे. तुम्ही तुमचं का मी रागवलो, काय शिव्या दिल्या? राग आला. रागानं शिव्या द्यायला लावल्या म्हणजे राग तुमचं कंट्रोल करतो. तुमचा अधिकारी वर्ग कोण आहे? राग आहेत. तुम्ही ज्ञान सांगाव. आता उलट बोलतो. राग आला म्हणून शिव्या दिल्या, काम आला म्हणून गोड बोलता. तुमची मधुरता कामानं प्रेरित आहे, प्रेमानं नाही. तुम्ही प्रेरित आहात कामानं. क्रोध रागवता, क्रोधानं प्रेरित आहात. चोरी करता, चोरी करण्याची इच्छा नाही, लोभानं तुम्ही प्रेरित झालेला आहात. लोभानं म्हणजे तुमचं ऑपरेटिंग सिस्टम हे काम आणि क्रोध आहे.
तुम्ही झिरो आहात, मराठी समजून घ्या, तुम्ही झिरो आहात. इथून आपल्याला प्रवास करायचा आहे, तो का आकाशा एवढा इथपर्यंत प्रवास आहे, तो परमार्थ आहे. बाकी सगळी मार्केटिंग आहे, सगळं तुच्छ आहे सगळं. तुम्हाला तुमची उत्क्रांती करायची, तुम्हाला स्वतःला मोठं करायचंय, आणि ते मोठं ज्ञानाने होतं, अज्ञानाने गुलामगिरीने होत नाही. म्हणून पहिलं जे नेतृत्व आहे तुमचं ते स्त्री आहे. स्त्री तिच्या बाजूने तुमचा वापर करते. दोन्हीकडे समजून घ्या बरं का, केवळ स्त्री दोषी नाही आहेत. म्हणजे असं स्त्रीला नको वाटायला की बाबा आम्ही पुरुषांना ऑपरेट करतो, ही पद्धत आहे. पुरुष सुद्धा तिला ऑपरेट करतात. तू या घराची मालकी नाही, काय बोलतो पुरुष, तू या घराची मालकी नाही, राहिलेले भांडे धू. मालक धुत असतो का? मालकीन भांडे धुत असते का? बोला ना. तिलाही वेडं बनवलं जातं गोड बोलून. ती गोड बोलून तुम्हाला वेडं बनवते. याला बाजार म्हणतात येड्याचा. याच्यात शिक्षणाचा प्रश्न येत पुणे असो मुंबई असो, फक्त येड्या एकमेका. कोण सक्सेस आहेत, जो जास्त सक्सेस होतो वेडा बनवण्यामध्ये, तो आमदार होतो. 10वी आणि लग्न करून आमदार होतात, मी बघितलेत महाराज. प्रतापकडे बघू नका, तो झाला नाही, त्याला राग येणार नाही बिचाराला. हा ज्ञानोबांचा विषय लक्षात ठेवा. काय बोललो तुम्हाला, हे ऑपरेट करतात. सक्सेस कोण आहे वेडं बनवण्यामध्ये, तितका माणूस मोठा होतो. काहीतरी पिल्लू सोडून द्या, लोक त्याच्याकडे जातात आणि हा दुसरीकडे जातो. याला अंधश्रद्धा म्हणतात. नाही लक्षात येत माणसाला, ही सत्ता आहे आपल्याला, गुलामगिरी आहे. आणि या गुलामीतून मुक्त करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. 700 वर्षापासून शिकवतात आपल्याला जगायचं कसं, आपण कोण आहोत, आपला विकास कसा व्हायला पाहिजे. 700 वर्षापासून ज्यांनी ऐकलं ते संत झाले. म्हणून पहिलं जे नेतृत्व आहे आपलं, तो काम आहे. आणि कामाचं प्रतिनिधित्व स्त्री करते, म्हणून तिला आहे. दोघंही आहेत ते. दुसरं नेतृत्व, आता ही स्त्री एक छोटा विषय बरं का, पहिला आणि छोटा विषय. काही माणसं स्त्रीला विकतात. ऐकले? स्त्रीला विकतात. कशासाठी? बोला ना. स्त्रीला विकतात कशासाठी? विकतात काहीतरी घेतात ना त्याच्या मोबदल्यामध्ये. त्याला धन महत्वाचं वाटतं, आणि धनाच्या हव्यासा पोटी स्त्री विकतात. हे फार अवघड आहे खरंच. बघा मार्केटमध्ये काय, आता हे काही सांगावं असं नाही, काही म्हाताऱ्या माणसाचे प्रॉब्लेम आहेत, पण तरुण पोराला सगळं माहिती यातलं. काही स्वतःला विकतात पैसा मिळावा म्हणून. तुम्हाला ज्ञानोबांची आज तुम्ही ऐकूनच घ्या, जे काय वाटेल ते वाटेल तुम्हाला. स्वतःला विकतात कोण? संसारिक माणसं नाही, आध्यात्मिक म्हणून घेणारे. परमार्थाचा वेशभूषा करून स्वतःला मार्केटमध्ये विकतात. ही ज्ञानोबांची ओवी. विकावया आपणपे अंगहीन पडपे जिया परे. ज्ञानोबा 16व्या अध्यायामध्ये सांगतात. अतिशय सुंदर ओवीत महाराज ज्ञानोबा सांगतात. आणि आपण अडकू नये बरं का त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी ह्या ओव्या आहेत. त्या ओव्याला जर आपण ओवलं गेलं ना, तर आपली ताकद नाहीत महाराज नावलीपासून दूर करण्याची कोणाची. ही ओवी येते. अंग बोल माखोनी तपे. मराठी कळते ना. अंग बोल माखोनी. अंग एक वयोवृद्ध झालेली म्हातारपणाकडे झुकलेली वेश्या आहे. मग ती तिचं अंग माखते, त्याला मेकअप म्हणतात. आणि ही ओवी 700 वर्षापूर्वीची आहे. मेकअप आजपासून नाही. आम्ही मेकअप शोधून काढला असं आधुनिक लोकांनी म्हणू नये. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय. माखणं म्हणतात त्याला, माखणं. आणि ज्ञानोबांची भाषा बघा. वेश्या आपल्या शरीराला मेकअपनी मागते, आणि साधू साधूच्या पद्धतीनं मागतो. किती मोठे मोठे गंध आहेत बरं. पण देवाला दाखवायचे का जगाला दाखवायचे? त्या गळ्यातल्या माळा,
त्या माळेनी जर लटकवलं तर फाशी बसल. अनुभव घेऊन पहा. ही ओवी आहे, हे ज्ञानोबा. आणि हे कीर्तनकार सांगत नाही तुम्हाला, येडं बोलवायचंय तुम्हाला, सत्य ज्ञान सांगत नाहीत. काय ज्ञानोबारांची 700 वर्षापूर्वीची माखोनी हा शब्द फार महत्वाचा आहे. सामान्य माणूस आहे तो, पूर्ण कपाळभर चेहऱ्याभर इकडं तिकडं गंध मागतो आणि तो रावण हे दाखवतो की मी साधू आहे. आतून कोण आहे तो? वेश्या आहे, वेश्या. साधूला वेश्या म्हणणारे ज्ञानोबा आहेत, जर योग्य परमार्थ नाही केला त्यांनी तर. विकावया आपण अपे. कोणासाठी गंध लावतोस तू? कोणाला दाखवतोस तू? जर प्रापंचिकाला गंध, मी काय, तुम्ही तर लय लहान आहेत, सीता फसली होती. तुमचा तर मोजणीच नको. राज घराण्यामध्ये खऱ्या संताच्या घरात जन्माला आलेली जनकाची सुता, खऱ्या संताच्या घरात जन्माला आलेली पोरगी खोट्या साधूला भाळते हो. काय काय जीवन काय आहे? आणि आता पुढचा टप्पा नीट आहे का? भाळणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्या समोरच्या माणसाने भाळल्याचा फायदा असा घेतला, तिला नवऱ्यापासून दूर केलं महाराज. म्हणजे सुखापासून दूर केलं, नेतृत्व बदललं. रामाच्या नेतृत्वात असणारी सीता आता ती रावणाच्या नेतृत्वात गेली. नेतृत्व नको त्याला संत मानल्यामुळं. विठाला 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 विठाला. नाही संत मिळाला एक वेळेस चालेल, रोज. आता रोज एक बातमी, संत तुरुंगात. तुरुंगातले जे आहेत ना ते टेन्शन मध्ये आहेत. आमची भावकी यायच्या अगोदर दुसरीच लोक येत आहेत. आम्हाला काही आहे का नाही त्याच्यामध्ये? समाजाला फसवणारा सगळ्यात मोठा गद्दार आणि लबाड असतो. ज्ञानोबाराय सांगतात, अंग बोल ओवी पूर्ण ऐका कळेल. माखोडी तपे, एकाने तप दाखवलंय आणि एकाने मेकअप दाखवलाय. तप कळालं की मी तपस्वी म्हणून. कशा करता? ज्ञानोबा म्हणतात स्वतःला विकण्यासाठी. स्वतःला विकणं म्हणजे काय माहिती तुम्हाला? मी देव आहे आणि बाकीचे लबाड आहेत. तुम्ही कोणाचंही प्रवचन ऐका जगामध्ये, या सिद्धांतावर मोठे मोठे धर्म स्थापन झालेत. तुम्ही खेडेगावातले माणसे, तुम्हाला अजून हा इतिहास कळत नाही. तुम्ही शास्त्री बोलतात म्हणून तुम्ही ऐकतायत. मला दुसराच देव नको म्हणून धर्म स्थापन झालेत. आणि त्या धर्मातल्या लोकांनी सांगितलंय माझ्याशिवाय कुणाला मानायचं नाही, ईश्वराला देखील मानायचं नाही. हे ज्ञानोबा आहे. माझीच पूजा करा, मलाच संत माना, मी सांगतो तोच सिद्धांत. अहो कृष्ण कृष्ण म्हणणाऱ्या बाया 2-3 माझ्याकडे आल्या. राधे राधे म्हणत नव्हत्या, कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. मी आपला हात जोडले. आता ते हात जोडले, मी हात जोडले त्यांना. 30 वर्षाच्या मुली त्या. आता हात जोड जायचं ना निघून. काय सांगतं मला शास्त्रीजी? आमच्या गुरुनी सांगितलंय कोणाच्या पाया पडायचं नाही. विनम्रता न शिकवणाऱ्याला गुरु मानणं हे आपलं महापाप आहे. वारकरी संप्रदाय काय शिकवतो? पाया पडे जन एकमेक, ही शिकवण आहे ज्ञानोबरायांची. विनम्रता आहेत. आणि हे काय सांगतात? आमच्या गुरुनी सांगितलं दुसऱ्याला मानायचं. अरे तू अंधारात राहावा, अंधश्रद्धेत राहावा म्हणून ही टेक्निक आहे. आणि असं नेतृत्व जर तुझ्या जीवनात लागलं तर होतोच. बरं का करतात हे नेतृत्व? पैसा. आमच्या गुरुनी ताबीत बांधून दिलं. स्मशानात राहणारा एक साधूने अमुक बांधून दिला. अरे त्या पैसा जर त्याला कमवता आला, कशाला तिथं स्मशानात गेलं असतं, उघड्यावर राहिलं असतं. माझं नीट, तुम्ही जेव्हा UPला जाता ना, केदारनाथ बद्रीनाथ इकडे तिकडे काय मागतात साधू लोक ते बघा फक्त.
त्यागी धनाची अपेक्षा आहे, हे नेतृत्व म्हणतो आम्ही त्याला. म्हणून काही वेळेस ज्ञानोबा सांगतात, धन आहेत ते तुमचं नेतृत्व करतं, काही करायला लावतं तुम्हाला. पैसा जाऊ नये म्हणून बरंच काही करावं लागतं, नेतृत्व म्हणतो आम्ही त्याला. स्त्री आहे, हे दोन तुमच्या परिचयाचे आहेत, हे फार छोटे आहेत. माणसाला बिघडवायचं असेल ना, कोणत्याही माणसाला, सगळ्यात मोठं शस्त्र बिना भांडवली त्याची स्तुती करा. देव बिघडतो, माणसाचं काय आलंय, देव बिघड. स्तुती म्हणजे, स्तोत्र म्हणजे काय, कारण नसताना केलेली स्तुती. आता तुम्ही सगळ्यांनी आरती केलेली, सुख करता दुःख, आणि जो आरती करणार आहे तो दारू पिऊन करतोय. केवढं मोठं दुःख हरताय तू, काय बोलू शकत नाही महाराज. मी तर ते गणपतीचे एवढे हाल बघतो ना 10 दिवसामध्ये, कसा सहन करतो बिचारा. मोठ्या हृदयाचा आहे गणपती, जसं मोठ्या पोटाचा आहे. त्याच्या नावाने वर्गणी करून त्याच्या समोर लोक नसतात, तो 10 दिवस काहीही बोलत नाही. इतका शांत असेल ना तर तुम्ही संसारात सुखी व्हाल. त्याच्या समोर त्याच्या नावाने वर्गणी, त्याच्या समोर. आणि असे गाणे आहेत महाराज, ऐकू शकत नाही. कान मोठे आहेत म्हणून परवडलं, पडदा मोठा आहे त्याचा. काय काय स्तुती कोणत्याही माणसाला. तू कर्णाची औलाद आहे, अरे दिलेच पैसे काढून. मी जर तुम्हाला म्हटलं ना तुम्ही नालायक आहात, की तुम्ही म्हणता शास्त्रीच्याला स्वभाव आहे, बोलतातच ते. आणि तुम्हाला जर म्हटलं ना तुम्ही देव आहात, म्हणजे घरात बायको बोलत नाही हो नीट तुम्हाला. बाहेर जर साधू बोलला ना तुम्ही सज्जन आहात, पंगत द्यायला काहीच हरकत नाही. मग स्तुती सगळ्यात बिघडणारी वस्तू स्तुती. स्तुती शब्दाचा असतं हे नाही बरं, फक्त तुम्हाला चढवणं तुमच्या भाषेत. काय, मला एक जण आला होता, मला म्हणे पुढच्या 4 दिवसात पाऊस पडणार आहे. पडला नाही, कळालं त्याला राहावेच ना, ते माझ्याकडे आलं. मला म्हणे शास्त्रीजी आपण सांगितलं होतं पुढच्या 4 दिवसात पाऊस. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला, आपण बोललं ते खरं होतं. अरे बेट्या, तुझ्या शेतात पाणी नाही, तुझी बायको डोक्यावर पाणी आणते आणि मला शिकवतो पाऊस कधी पडणार आहे. हे तर चुकतंय हो. आम्ही जर दुसऱ्या बोकडे गेलो की ते आमची पाठ थोपटतात. त्यांना गरज आहे माणसाची. हे जे तुमचा जो जनसागर जमला ना, याच्यावर मोठे मोठे महाराज लोक जळतात हो. अजून ऐका जरा, तुम्ही जमला ते शास्त्रीसाठी नाही आहे. आम्ही काय स्तुती करून हवेत जाणारी माणसं नाही बरं का. तुमचं वर्म मला माहिती आहे. आपण सगळे जमलेलो आहोत ते भगवान बाबासाठी जमलेलं, आणि भगवान बाबा सहन होत नाहीत हे सांगायचंय मला. गडावरून 91 पासून 91 पासून म्हणजे आज जवळजवळ 75 वर्ष झालेत. 51 तिथून उतरल्यापासून त्रास. कोणी उठलं की ते बाबाचीच बरोबरी करते ते. अहो तुम्ही किती येडेत बघा. तुम्हाला बोलू का आता. अहो जो हमाल परकराचे मुके घेतो त्याला तुम्ही गुरु मानता. कुणाला गुरु मानता तुम्ही? लाज वाटते का तुम्हाला? मी पण कॅसेट ऐकली, तुम्हाला काय वाटलं? हात जोडू नका, भांडवल उघडं होईल. लाज वाटते मला माझ्या धर्मातल्या लोकांची. अंधश्रद्धेत ठेवलं जाते तुम्हाला. ज्ञानाने मोठे व्हा, हे हमाल तुम्हाला मोठे करणारे नाहीत. लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. संत व्हायचंय ना, आमची एक म्हण सांगतो परमार्थातली, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरेपर्यंत त्याला साधू मानायचं नाहीत. हा सनातन धर्म आहे. कोणत्या क्षणी बिघडेल काही सांगू शकतात. आम्हाला गावोगावी मिरवणूक, मोठे मोठे हार.
आणि ते येडं आमच्याकडे आलं पुन्हा. तिथे तुम्हाला माहिती आहे आमची भाषा कशी. म्हटलं पुन्हा गडावर आलं तर तंगड तोडील. आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडून दीक्षा घेतली पुन्हा बोलतो तुम्हाला, जे ती परकराची मुके घेतली ते पुन्हा आमच्याकडे आले. रिटर्न बॅक टू गॉड हेड. चला बाबाकडे. महाराज जरा मध्यंतरी चुकलं होतं बरं का. काय ओ भगवान बाबांनी पहिला नारळी सप्ताह 34ला सुरू केलाय. कितीला? आणि त्या ठिकाणी सुरू केलाय ज्या ठिकाणी आपलं शरीर कापले आणि तुळशी उगवल्यात, तिथं पहिला सप्ताह आहे 34ला. आणि भगवान बाबाचा सप्ताह पाहून 46ला वामन भाऊचा सप्ताह सुरू झालाय. कितीला? पहिला सप्ताह डोळे ठाणलाय. मग आमचा सप्ताह 92ला. कुणाला फसवताय तुम्ही? तुम्ही काय असताय येडे हो? तुमची हिंमत आहे का बोलायची? भगवान बाबा इतके महान संत आहेत. 64 साली सावरगावच्या लोकांनी माळा तोडायच्या ठरवल्या होत्या. तुमच्या जन्मगावी तुम्ही येत नाही बाबा, आम्ही माळा तोडून टाकू. 64ला भगवान बाबा सावरगाव मध्ये गेलेत, आपल्या जन्मभूमीला. नावडे जन धन माता या वृत्तीचे भगवान बाबा. भाऊ तिथं आलेले. मी काही सांगायला पाहिजे तुम्हाला? पैसा कुठं, ऐश्वर्य संपन्न कोण आहे? बोला ना. बसलेत ना तुम्ही. ते आमच्या पायावरचे पैसे पाहूनच तर लोक जातात. हाय काही दुसरं? ते बाबाकडे पैसा जमलेला ते भाऊनी बघितलं, नुसतं बघितलं भाऊनी. आणि जवळ महादेव व आंधळे होते राळ सांगवीचे. त्यांना सांगितलं ते उचल आणि भाऊला दे. ते सगळे पैसे उचलले आणि भाऊला दिले. भाऊ म्हणले अरे तुम्हाला पैसे मिळतात पण आमच्याकडं कोणी जवळच येत नाही. रागीट स्वभाव. भाऊ यायचे म्हणले गाव मोकळं व्हायचं. आणि बाबाचा स्वभाव असा की येड्यासहित सगळे बाबा जवळ. लय वेळ लागणार आहे कळायला. आणि मग अधिकारी जे पाटोद्याचे बीडचे होते त्यांनी सांगितलं की बाबा आमची इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, पण तुमचं नगर जिल्हा येतो आणि आम्ही बीड जिल्ह्यात आहेत, काही हरकत नाही, म्हणजे मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही इथं मदत करा. हा इतिहास आहे महाराज. भगवान बाबा गेले आणि वामन भाऊच्या गडाची आखणी केली 64ला. कितीला? आणि मला अभिमान काय ते सांगतो, आपला गड अर्धा ठेवला आणि आपले दगड आणि गौंडी भाऊसाठी पाठवले. ते भगवान बाबा आहेत. आणि तिथल्या माणसांनी बाबाचा फोटो लावू नयेत. काय फोटो पाहण्यासारखा आहे तुझा? आणि तुम्ही इतकी येडे, एकाला उंची नाही, एक फडीचा गडी. तुम्ही ऐकलं म्हणून ठीक आहे, नाही तुम्हाला लय नीट केलं असतं. अहो तुकोबाराय ज्ञानोबारायांचं हे काम आहे. बुडत हे जन, अंधश्रद्धेमध्ये तुम्ही बुडताय हे खऱ्या साधूला सहन होत नाही. तुम्हाला मी बाबाचं महावाक्य सांगतो. भगवान बाबा काय म्हणायचे? एकरिका आणि, तुम्हाला याचा अर्थ कळतो का? एकरिका आणि मुलं, याचा अर्थ कळला का तुम्हाला? शिक्षण म्हणजे ज्ञानानंच माणूस मोठा होतो हे भगवान बाबा सांगतात. पुन्हा ऐका, शिक्षणानेच मोठा होतो हे भगवान बाबा सांगतात. आणि ज्याचं शिक्षण झालं नाही त्याच्या तुम्ही पाया पडता. काय बोला, लाज वाटते हो तुमची आम्हाला. मोठे मोठे आता हे आपल्या भागातलं झालेत. आपण खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. काय काही लोक, शिकलेली लोक तिथं काय प्यायला जातात बोलू का आता? काय पितात ते लोक? आणि ही शिकली लोक जे पितात, लाज वाटते महाराज.
सनातन धर्माची. अरे ऋषींनी हा भारत मोठा आहे, ज्ञानाने हा भारत मोठा आहे, आणि तुम्ही या लबाडाच्या पाठीमागं लागताय आणि सुखाची अपेक्षा. काय पिलंय तुम्ही तीर्थाच्या नावाखाली? अहो लाज, अहो हिंदूला फसवतोय, याचं खेद आहे आम्हाला. कोराडीचा दांडा, बोला ना, गोतास काळ. हिंदूला फसवतोय. साधू होऊन लोकांना ही ज्ञानेश्वरी 700 वर्षापासून सांगते. अरे नका नादी लागू. तुम्हाला एक इतिहास सांगतो बघा, माऊलींचा काय इतिहास आहे. जुनी कॅसेट होती माझी, ज्ञानी यांचा गुरु म्हणून, त्यात मी थोडंसं सांगितलेलं आहे. 22व्या वर्षी सृष्टीतली पहिली घटना आहे, सृष्टीतली पहिली घटना आहे. 22व्या वर्षी पहिल्यांदा ज्ञानोबा समाधीला बसतायत. अहो जगण्याचा मोह नाही हो. काय ज्ञानोबरायचं, ह्याला म्हणतात वैराग्य. नाही तर गवत वाढवलं, मेकअप केला, लागले लोकांना लुटायला. 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी अनुभवामृत लिहून समाधीला बसले. आणि हे पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं भाग्य, स्वतः गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी द्यायला. ह्याला जगणं म्हणतात हो. आपल्यासाठी मोठ्याने रडलं पाहिजेत तर जगणे. कोणीच जर रडलं नाही ना, व्यर्थ जीवन आहे आपलं, व्यर्थ. काय केलं आपण जीवनामध्ये, काय कमवलं जीवनामध्ये? अभ्यास करून बघा तुम्ही. इतके चांगले वागा, वृक्ष तुमच्यासाठी रडले पाहिजेत. पक्षीनी त्या दिवशी अन्न सेवन केलं नाही पाहिजेत, ते जीवन आहे हो. इथं जेवतात लोक आणि मग मैतीला जातात, हे तुमचं जीवन आहे. काय पुन्हा 7-8 घंटे पाणी नाही मिळणार? काय काय जगलात तुम्ही? नुसतं देखावा आहे भारत दृष्टी आहेत. आणि समाधीला बसत असताना भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. याला म्हणतात जीवन, याला म्हणतात जगणं. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. रुक्मिणी माता भगवंताला प्रश्न विचारते, देवा मी तुमच्या डोळ्यात आजपर्यंत अश्रू नाही पाहिले, तुम्हाला रडताना नाही पाहिलं. आज तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. नेमकं ज्याला तुम्ही समाधी देत आहेत ते कोण आहेत? नीट आहे का? ज्याला तुम्ही समाधी देत आहेत ते नेमके कोण आहेत? अहो आपल्या प्रेमाच्या विषयी विचारलं ना, भडभडून माणूस बोलतो. आवडीचा विषय असावा आणि आवडीचा सिद्धांत असावा, वाणी थांबत नाही. तो देवो म्हणती रुक्मिणी, अर्थ समजून घ्या, फार गंभीर. देवो म्हणती रुक्मिणी, पृथ्वीवर आतापर्यंत हजारो लोक योगी झाले, स्वतःची पूजा करून घेतली, स्वतःला महान ठरवलं, स्वतःला ईश्वर मानून लोकांना गुलाम बनवलं. पण हा पहिला योगी आहे, ज्ञानोबा आहे. हाची एक योगी देखिला नयनी. हे भगवंतानी म्हणावं, मी सृष्टी निर्माण केली पण ज्ञानोबा सारखा योगी मी माझ्या डोळ्यांनी बघितला नाही. का? हेच ज्ञान संजीवनी, जगाला शुद्ध ज्ञान शिकवणारा पृथ्वीवरचा पहिला योगी आहे हा ज्ञानेश्वर महाराज. हे भगवंत म्हणतात बरं, हाच एक योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्य. त्रैलोक्याला जर मुक्त व्हायचं असेल, स्वतःला जर विकू द्यायचं नसेल, अंधश्रद्धेचा गुलाम करायचं नसेल, तर फक्त आणि फक्त भगवान बाबांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी वाचा. सगळ्या पूर्ण करतील, सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील. 20 वर्षापूर्वीचा गड बघा, आणि ज्ञानेश्वरीनं कृपा केली. 20 वर्षानंतरचा गड बघा, काय जनसागर आहे हा. कुणी बोलवलंय? कुणी बोलवलंय यांना? ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ऐश्वर्यवती आहेत, योग्याची मुलगी आहेत, ज्ञानाची मुलगी आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली ना, कुठलीही आई आपल्या मुलाला गरीब ठेवत नाही. म्हणून भगवान बाबा ज्ञानेश्वरी मुळे ऐश्वर्य संपन्न आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला.
भगवंत म्हणतायत रुक्मिणीला फक्त या ज्ञानोबाला डोळ्यांनी पाहावं आणि कुठलीही साधना करायची गरज नाही, तो मुक्तीला जातो. हे जरा मोठं प्रकरण आहे बरं का, मोठं प्रकरण आहे. धन्य धन्य धरा तरी जो याते दृष्टी जिहाळी वाहत येईल टाळी. एकदम संक्षिप्त तुकोबराच्या भाषेत सांगतो. जयाने घातली मुक्तीची मिळविली माती, वैष्णवांची मिळविली माती, वैष्णवांची मिळविली माती, वैष्णवांची मिळविली माती. जयाने घातली मुक्तीची गवांधी, जयाने घातली मुक्तीची गवांधी, जयाने घातली मुक्तीची गवांधी, जयाने घातली मुक्तीची गवांधी. मिळविली माती, वैष्णवांची मिळविली माती, वैष्णवांची मिळविली माती, वैष्णवांची मिळविली माती. फार गोड शब्द आहे. मुक्तीची गवादी, गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. जयाने घातली मुक्तीची गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. कळलं तुम्हाला? अन्नक्षेत्रामध्ये जी सगळ्याला वाटली जाते खिचडी, ती ज्ञानोबरांच्या दरबारातली मुक्ती आहे. इतकी तुच्छ आहे ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये. हाच एक योगी देखील आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातले अभंग पहा. ज्ञान हाच देव आहे. ज्ञान अंधश्रद्धा नाही. कुणाचा अंगारा, कुणाचं भस्म काहीच करू शकत नाही. मी PhD करत होतो औरंगाबादला. माझ्या डोळ्यात एकची गोष्ट आहे. एक पोरगं 12वीला होतं. कधी कधी त्यांच्या घरी जायचा प्रसंग यायचा. मी त्याला म्हणलं अभ्यास करत जा वगैरे वगैरे. मला म्हणजे शास्त्रीची तुम्हाला काही कळतं का हो? 12वीचं पोरगं कुणाला म्हणते? तुम्ही काय ऐकताय? म्हणलं काय झालं? माझे गुरु आहेत म्हणे, मला आशीर्वाद दिलाय IAS होणार आहे म्हणून. काय होणार आहे? IAS कलेक्टर होणार आहे म्हणे मी. त्याचा बाप क्लास 1 होता. ही घडलेली आणि माझ्या पाहण्यातली घटना आहे. मी त्याला 3 वेळा सांगितलं, त्याच्या बापाला सांगितलं. बाप एकुलतं एक करतं ते नाही जा. घरातल्या सगळ्या वस्तू नेऊन त्या साधूला देत होता. साधूने फक्त एकच त्याची स्तुती करायची, 100% IAS होणार. महाराज ग्रॅज्युएशन नाही झालं ते पोरग. ते साधू तर मरून गेलं आणि ते पोरग अजून येड्यासारखं जिवंत आहे. असले साधू तुमचे गुरु हे शिकवणार आहे. शिका हे सांगणारे भगवान बाबा आहेत. ज्ञानी व्हा, कोणाचंही ऐकू नका, ज्ञानाची कास धरा, हे भगवान बाबा आहेत. म्हणून या विज्ञान युगामध्ये बाबा टिकलेत. कुठेही जा महाराष्ट्रामध्ये, कुठेही महाराष्ट्रामध्ये जा, सगळं अनुकरण ज्ञानोबरायांचं आहे, सगळं अनुकरण. म्हणून मी तुम्हाला कधीही समजून सांगतो, यद्यदा चरती श्रेष्ठ. बाबांनी सप्ताह सुरू केला, सगळ्या जगाने सप्ताह उचलला. 34ला बाबांचा, भाऊचा 46ला. लगेच बाबासारखे कोट, बाबासारखा फेटा. एक माझा दोस्त होता, फेटा बांधूनच मेला. करेक्ट बाबासारखा फेटा बांधायचा तो. आणि लोकांना सांगायचं की मी बाबाचा पुतणे आहेत. त्याचा कलर पाहिला की टेन्शन यायचं. मला अजून माझी तळतळी तुमच्याविषयी. का समाजाला फसवताय तुम्ही? ज्या कुळात तुम्ही जन्माला आला, ज्या धर्मात जन्माला आला, त्या धर्माचं तुम्ही शोषण करताय लोकांचं. त्यांना अंधश्रद्धेत ठेवून वाढवताय, भीती दाखवताय तुम्ही साधूची. नाही ऐकलं की बघा काय होईल, नाही ऐकले काय होईल. अरे काय होतंय? याच्यावर धर्म आहे बरं.
मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, तत्व बघा, खुदा से डरो, काय शब्द आहे? हा, मुस्लिम ख्रिश्चन धर्म बघा, तुमचे पाप नष्ट करेल. केलंय कोणी पाप? आणि जे पाप करणार ते सत्ताधारी आहेत. इथं पाऊस पडत नाही म्हणून परेशान त्याच्याकडे जाऊन सांगतात तुमचं पाप नष्ट. कसलं पाप? अंधश्रद्धा वाढवतात. नेतृत्व बदला, गुरु बदला. मानू नका असं गुरु कोणाला. माझा शब्दला ही ज्ञानेश्वरी आहेत. पाप फिप काहीच लागत नाही. ज्ञान कमवण्यासाठी पाप लागतं का? शहाणं होण्यासाठी मेहनत लागते. कळते तुम्हाला? तुम्हाला मेहनत करायची नाही, नुसता आशीर्वाद पाहिजेत. आहेत असले गुरु. ते मी कधी कधी रीळ बघतो बरं का. आमचा पाठवतो पोरगा कधी कधी. कोणी हनुमंताचा अवतार, मेकअप, कुणी कुणाच्या अंगात बाई आली, देवी आलेली. आयला देवीला काही चॉईस आहे का नाही बिचारीला? ग्रामीण भागातच कधी मंत्र्याच्या अंगात यायला पाहिजे. कुठे पैसा आहे तिच्याकडे. ताप सुद्धा आहे ना, गरिबाकडे थांबत नाही महाराज. ते शेतकरी माणूस ताप आला की पुन्हा कामाला जाते, घाम निघून गेलं की जेवता येते. आणि श्रीमंताला ताप आलाय की 5 स्टार, 4 डॉक्टर तपासत, त्याला बरं वाटतंय. हो, काय लोक आपली काळजी घेतात. पैशाची काळजी नाही कळालं? पैशाची. तू कमवलाय तो आमच्याकडे यावा. मराठी कळते का? तू कमवलाय तो आमच्याकडे. मग तो डॉक्टर असेल, वकील असेल, राजनेता असेल, नाही तर महाराज असेल. लक्षात ठेवा, समाजाला लुटणं हे पाप आहे, धन आहे ते. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि पुढचा टप्पा सांगतो महाराज. तुम्ही ना म्हण ऐकली असेल, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि पुढची म्हण, जब लेता है ना चमडी उधेड के लेता है. ज्यांनी ज्यांनी पाप केले त्यांचं म्हातारपण बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मरण चांगलं यावं म्हणून परमार्थ आहे. हो, तरुण पण चांगलं जावं म्हणून नाही. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस. जिथं कुत्र विचारत नाही तुम्हाला, तिथं भगवंत जवळ असावा, याच्यासाठी परमार्थ आहे. अत्यंत मोठे मोठे कुलगुरू वृद्धाश्रम मध्ये. काय त्या ज्ञानाचा उपयोग आहे? काय त्या पैशाचा उपयोग आहे? काय कोणावर विश्वास ठेवताय तुम्ही? फक्त स्तुती करा, वा संपलं, कपडे काढून देतील. आमचा परिसर तर असा आहे, नुसतं 2 नावं घ्या महाराज, भाऊ चांगले आणि बाबा चांगले, गावाने कपडे काढलेच. गावोगाव मी सावध करतोय त्यांना, नका. आणि हे अभंग आहेत बरं, माझं बोलणं लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा थांबा, समोरचा स्तुती करतोय. त्यांनी जर तुमची तब्येत विचारली ना, पुढचा टप्पा उधारीच. फोन केला, कशी काय तब्येत आहे? चांगली आहे, जरा गरज होती, समजायचं. तब्येतीची काळजी, स्तुती ही तुम्हाला फसवण्याचं माध्यम आहे. आणि त्याच्या पुढचं माध्यम आहे पुरस्कार. काय माध्यम आहे? पुरस्कार. खतरनाक माध्यम आहे. जो माणूस घरात येत नसेल त्याला म्हणा, फक्त आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो, 2 दिवस अगोदर येऊन बसतो. तो काय असते ते लाकूड, जी शाल पांघरता येत नाही ती अंगावर घालतात. कधी सत्काराची शाल पांघरली गेली का? आता आता नवीनच निघाले ते फडके कलरचे, आमच्या अंगावर येऊन घालतात. बाबा सत्कार करायचा आहे. आता जो पाया पडू देत नाही तो गपचूप उभा राहतो. शाल कशाच्याच कामाची नाही. सगळ्यात वाईट हे नेतृत्व आहे. तुम्ही या 5 लोकांसाठी वापरले जाताय. स्त्री वापरते, धन वापरलं जातं, स्तुती वापरते, पुरस्कार आणि मान, हे 5 प्रकार आहेत. याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर यांचा अधिकार आपल्यावर नको म्हणून देवाला प्रार्थना करा. 3ऱ्या चरणात सांगतात, पुरे पुरे आता
पुरे पुरे आता आता पुरे पुरे आता पुरे पुरे आता नको तुझी अति सत्ता नको तुझी अति सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा नको तुझ्या याची सत्ता नको तुझ्या याची सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा काय गोड अभंग आहेत. पुरे पुरे आता हे तुकोबर आहे म्हणतात हं. पुरे एकदा पुरे नाही, पुरे पुरे आता. आतापर्यंत तुम्ही या पाचाचे गुलाम झालात, गुलाम झालात तुम्ही. नाईलाज हो महाराज, नाईलाज. नाईलाज शब्दाचा अर्थ नको. पुरे पुरे आता पुरे. दुजी याची सत्ता, आपल्यावर नेतृत्व करणारे हे 5 प्रकार आता नको. स्त्रीचं ऐकणं नको, धनाची गुलामी नको, कोणाची स्तुती नको, कोणाचा मान नको आणि पुरस्कार नको. अहो जगात जन्माला यायचंय तुम्हाला दुःख देणारा. ह्या जर 5 गोष्टी सोडल्या ना, देव सुद्धा दुःख देऊ शकत नाही. इतकी ताकद आहे महाराज. याला म्हणतात सत्ता. तुमच्यावर हे 5 सत्ता गाजवतात. फक्त भगवान बाबाचाच सत्ता असा आहे की न बोलवता बोलणं खायला येता तुम्ही. काही कारण नाही इथे, कोणी कोणी स्तुती करत नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. पण जायचंय बुवा. काय शिकलं जाते याच्यातून. स्तुतीनं माणूस बांधला जातो, पुरस्कारानं बांधला जातो, मानानं बांधला जातो. स्त्री बांधते. आणि सगळ्यात जगातलं जर मोठं असेल ना, धन बांधतं. धन वाईट नाही बरं, पुन्हा नीट आहे का. धनानं आपल्यावर सत्ता करायला नको. धन वाईट नाही, वाईट काहीच नाही या 5 पैकी, पण याच्यासाठी जीवन नको. याला म्हणतात सत्तेचा त्याग. नको नको, पुरे पुरे आता दुजी याची. मला माझ्यावर आता तुम्हाला मराठी किती कळते मला माहित नाही. माझं मी ऐकलं पाहिजे, मी दुसऱ्याचं नाही ऐकलं पाहिजे. हा अभंग आहे. नको. आणि याचा अर्थ कळला ना तुम्हाला. नको. मी ही जी अंधश्रद्धा सांगितली ना, ही कोणावर टीका नाही आहे, कोणत्या महाराजाचं उनं दुनं काढण्याचा विषय नाही आहेत. आपल्यावर कोणताही महाराज सत्ता गाजवता कामा नयेत. त्याला म्हणतात पुरुष. हे तुकोबराई शिकवतात, हे ज्ञानोबराई. याला म्हणतात मुक्ती. विठाला एक संत चालला तर रस्त्याने, तर ते जुना काळ, जुन्या काळातले जे संत होते ना, ते दाढी फिडी ठेवत होते, का की त्यावेळेस न्हावी मिळत नव्हते. तुम्हाला कशाचंही असू येते हो. भारतीय संस्कृती समजून घ्या ना. तो साधू साधना करतोय, न्हाव्याने तिथं जायचं का? बोला ना. बरं ते जंगलात राहायचे, त्याला साधना करायची. काय करणार आहे गुळगुळीत करून? नाही अजून कळले. अहो तुम्ही सजताना कोणासाठी तरी ते साठी आहे ना, ती तुम्हाला सजवायला लावते. लय अवघड आहे मराठी. तुम्ही जे बसलात ना, आता सांगू नये पण सांगतो तुम्हाला, तुमचंच लक्ष नाही. हे आता नवीन महाराज लोक आलेले आहेत. मी 2003ला गादीवर बसलो. ईडीच्या सप्ताहापर्यंत तुम्ही जेवढे बसलेत ना, हे नंतर तुम्हाला आखली आलेले आहेत. ईडीच्या सप्ताहापर्यंत एकाला मला येऊन सांगायचे, बाबा गडाचं काम फार चांगलं करतात पण कीर्तन येत नाही. कारण की माझ्या सप्ताहात सगळ्यांचीच कीर्तन असायची, मी जरा मागे असायचो.
आणि मला येऊन सांगायचे, बाबा तू सप्ताह चांगला आहे, कामं चांगले, सगळं चांगले आहेत, पण कीर्तन नाही करत. कुठे गेले की बाबाच सांगतात, भगवान बाबा ते वगैरे, कीर्तन नाही करत. ईळीच्या सप्त्याला अशी घटना घडली की भागवत ठेवलं होतं आपण. आता हे सगळं ईळीच वाढायला आहे, तुम्हाला परिसर वाढायला आलेला आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो बरं का, बडेवाडीला सहकार्य केले, सगळ्या बाबतीत सहकार्य केले. नाहीतर मी तर त्या पावसाचे उपकार मानतो. 2-3 दिवस गॅप पडल्यामुळं आमचा खर्च कमी झाला आणि बडेवाडी लेवलला आली, नाहीतर आतापर्यंत लय लांब गेली असती बडेवाडी. देव कर, भगवान बाबांचा शब्द असतो, होते ते चांगल्या करता होत. आणि मग ते उद्या सप्ताह सुरू ईळीचा, आणि आदल्या दिवशी त्या माणसाला ब्रेन ट्युमरचा अटॅक आला आणि ॲडमिट झाला. आता म्हणलं कुणाला बोलवायचं आता 12 तासामध्ये, जा दे म्हणलं आपण कीर्तन, आपण ज्ञानेश्वरी सांगू. मग पहिल्यांदा ईळीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली आणि तिथून चर्चा सुरू झाली. आपला बॉस शिकलेला आहे, हे तुमचं वर्णन करतोय मी, आपला बुवा लय भारी बोलतो म्हणे. एकदा 2दा 3दा झालं आणि त्या टीव्हीला जसं का सुरू झालं, हाय आपला बुवा तर लय शिकलेला आहे. गादीवर बसलेला महाराज शिकलेला आहे हे कळायला तुम्हाला 15 वर्षे गेलेत. एवढी अक्कल आहे तुम्हाला. हे जे कठोर बोलतो मी तुम्हाला, ओळखू येत नाही म्हणून तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जाता, भीता तुम्ही, घाबरता तुम्ही. अरे बापाला कोण घाबरत असते? कधी ऐकलंय की आईला पोरग घाबरलंय म्हणून? अरे माऊली शब्द अर्थ आई 10 चुका करा, आई जवळच घेणार. तिथं माऊली हो, काय चुका करणार आहे आपण? कळत नाही आपल्याला, सावध. आणि मग अशा वेळेस दुसऱ्याला जेव्हा आपण चांगलं मानतो, आपण उद्ध्वस्त होतो. एकदम साधा दृष्टांत सांगतो, एकदम साधा. ज्या बाईला आपल्या नवऱ्यापेक्षा दुसरा पुरुष चांगला वाटला, तिचा संसार जळून खाक झाला. संसार किती छोटी गोष्ट आहे, ती घराच्या बाहेर गेली नाही. शेजारी चांगला वाटला, दुसरा पुरुष चांगला वाटला, त्या बाईने आपलं संसार उद्ध्वस्त केला. प्रेम जिथं संपलं तिथं संसार जळाला महाराज. फक्त 2 मढं एकत्रित राहते. तुम्ही भाग्यवान आहात महाराज, तुमच्या हातात अजूनपर्यंत पत्नी आहे. माझे अनुभव आहेत, ताकद नाही पत्नीची इकडं तिकडं जायची. मुंबई पुण्याच्या कठीण महाराज. लग्नाच्या अगोदर ठरवतात, वेगळा निघत असशील तर आपण लग्न करूया. एक तर मुली कमी, अटी. आई बाप म्हणतात बाबा तुम्ही वेगळं राहा पण लग्न करा. आणि लग्न केल्यानंतर 5-5 वर्ष ठरवतात मुलगा करायचा का नाही. और तारुण्य निघून गेल्यानंतर जी मुलं जन्माला येतात ना, काय बोलायचं तुम्हाला. ते काही माझा कीर्तनातला विषय नाही महाराज, नका याच्या नादी लागू तुम्ही. हा नाही नाही आमचं करिअर आहे, मग करिअर कर, लग्न नको करू. तुझा जन्म हमालीसाठी झालाय, प्रेमासाठी झालेला नाही. दोन्ही नाही जमत, दोन्ही जमत नाही. पुन्हा लक्ष, एक आणि एकासाठी सगळं सोडावं लागतं. कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा, दुसरा चांगला वाटला की तुम्ही उद्ध्वस्त झालात. आमचं एक महाराज आहेत, महाराज अजूनही भटकते. ते माझा खास दोस्त आहे तो, अजूनही दरवर्षी एक शास्त्र शिकतो तो. भेटला काय चाललंय, गायन. कुठं कधीही त्यांनी हलक्या माणसाचं नाव सांगितलं नाही. पंडित. दुसऱ्या वर्षी भेटला, काय चाललंय, तबला. पुन्हा नाव मोठं. म्हणलं ठीक आहे, वाजवत जा बाबा, नशीब तुला वाजवतंय. तिसऱ्या वर्षी भेटला, काय चाललंय, न्यायशास्त्र.
4थ्या वर्षी वेदांत, 5व्या वर्षी साहित्य. 22 वर्ष झालेत. शास्त्र दमले पण हा दमला नाही. आणि वर्ष झाले की तो गडार आहेच. काय रे, काय नाही, धोत्र पाहिजे होते. दुसरं नीट आहे का, तुम्ही, पुन्हा सांगतो, तुम्ही तुमच्यावर प्रेम करा. तुम्ही तुमच्यावर प्रेम करा. दुसऱ्याला चांगलं मानलं की तुम्ही बर्बाद झाला. हे जे तरुण पोरं बघतो ना, केसाच्या नावाखाली असले असले विचित्र कटिंग निघाल्यात महाराज, ते पोरगच दिसेना मला कधी कधी. पोरग म्हणायला जावं तर ती पोरगी दिसते. अहो तुम्हाला माहित नाही, आता बोलू नये पण बोलतो तुम्हाला, संसार जरी भोगायचा असला तरी शरीर मजबूत लागतं. पिझ्झा आणि वडापाव जमत नाही त्याला. खाणं असं खानदानी लागतं, व्यायाम लागतो, मग संसार आनंद देतो. नाही तर सगळा परोपकार. येथे उपकारासाठी शरीर स्वतःवर प्रेम करा. बोलणं सांगतो तुम्हाला, जे शरीराला नाही आवडत, हे ज्ञानोबर आहेत, नाही आवडत शरीराला देऊ नका शरीराला. ज्ञानोबर आहे म्हणतात, जगातला कोणताही रोग असो, रोग नगनिजे घरी पथ्याची या. जर या रांडेला आवरलं ना, शरीर खराबच होणार नाही. डॉक्टरच नकोय तुम्हाला. ऐकत नाही कोण, तुम्ही तुमचं ऐकत नाहीत. तुमचे इंद्रिय तुमचं ऐकत नाही, तुमचे हाल होतात. चालता येत नाही हो महाराज, हात वर करता येत नाही. काय सांगायचं तुम्हाला, सकळ संसाराची स्थिती. आणि येऊन आमच्या जवळ रडता, तो पोरगा होत नाही, चालता येते. एखादा डॉक्टर बघा म्हणलं, हेच काम आहे गडाला. दुजियाची सत्ता. स्वतःपेक्षा कोणालाही श्रेष्ठ मानू नका. जर मानायचं ठरलं तर ज्ञानाला देव माना, ग्रंथाला गुरु माना, ज्ञानाला देव. कोणालाच शरण जाऊ नका. इतकं उघडपणे मी तुम्हाला सांगतोय. हे ज्ञानोबरांची शिकवण आहेत. याच्यासाठी काय करावं लागेल, पहिल्या चरणात सांग. प्रपंच गोड अभंग आहेत. हे फक्त तुकडे तुकडे सांगतोय तुम्हाला. खूप गोड अभंग आहेत. दुसऱ्याने आपल्यावर सत्ता गाजवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर चित्त प्रपंचात नसलं पाहिजे, दुसऱ्यात नसलं पाहिजे. आणि गोड शब्द आहे बरं का, मुरलं पाहिजेत. हा शब्द आहे ना, ग्रामीण भागाला कळतो. गोडी कधी येते ना, मुरल्यावर गोडी येते. परमार्थ मुरला पाहिजेत, ज्ञान मुरलं पाहिजेत. गोड होतो, गोड मुरलं पाहिजेत. कोणताही विषय असो तो मुरला ना मग गोड वाटतो. चित्त तुझे पायी भगवंता, हे प्रपंच नकोच. हे नालायकांनी भरलेला प्रपंच आहेत.
एक एक जण गैरफायदा उचलतं, आम्हाला वापरतं. म्हणून हे प्रपंच ज्ञानच नको, प्रपंच ओसरो. ओसरो शब्दाचा अर्थ सृष्टी बदल नाही होता, प्रपंचाविषयी जी आसक्ती आहे ती कमी होते, ओसरते. आणि जसं प्रपंचाविषयी आसक्ती ओसरते आणि मग चित्त तुझ्या स्वरूपामध्ये, चरण म्हणजे पाय म्हणजे स्वरूप ज्ञान बरं का, तिथं मूर्त ते चित्ती तुझे पायी आणि डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे. काय शब्द, चित्त तुझे पायी मुरो. गोड ज्ञानी आहात, पण ज्ञान अजून मुरलेलं नाही हो. तुम्ही मुरलेला आहात. कशात कशात मुरले, काय विषय काय सांगायचा. मुरलं फार महत्वाचं आहे. मुरणं, भगवंतात चित्त मुरलं ना, प्रश्नच नाही. मी महाराज हे तुम्ही बोलताय ना, आम्ही प्रयत्न करतोय, चित्त आमचं ऐकत नाहीत. कामे नेले, मगाशी हा विषय सांगितलं, कामाने तुम्हाला नेलेले, क्रोधाने नेलेले, नेदी आवडो. तसं काम दुसऱ्याची सत्ता आहे तुमच्यावर, मुरू देत नाही. अहो तुम्ही कोण लागून गेलात मुरून द्यायला? तुमचे अधिकार काय? काही काही मुली, काही काही मुलं असले फोटो काढतात वाकडे तिकडे तोंड करून. आणि मला आहे ना ते पाया पडायलाच काही वाटत नाही महाराज, ते जे सेल्फी घेतात ना त्याचं भयंकर वाईट वाटतं. 2-3 लोकांना म्हणणार, तू कशाला हे करतोस तू? नाही नाही, फोटो असला पाहिजेत, भारतरत्न मिळणार आहे. कशाला टाइमपास करतायत? अभ्यास करा, ज्ञान कमवाय. हे आई बापाच्या जीवावर उड्या नका मारू महाराज. बापाने घेऊन दिलेला मोबाईल, ते बापाचा नाईलाज आहेत. सगळं मोबाईल काढून घेतो तर बापालाच मारते ते. हात थरथर कापायला लागलेत. केंद्र निघायला लागलेत महाराज येणाऱ्या काळामध्ये. मोबाईल पासून मुक्ती कशी? आता संसाराची मुक्ती आमची संपली. बायकोपासून मुक्ती कशी? व्यसनापासून मुक्ती कशी? मोबाईल पासून मुक्ती कशी? काय कुठलं जीवन चाललंय? अहो शत्रू तुम्हाला फसवतात. मी तुम्हाला मोठं उदाहरण सांगतो, अगदी मोठं उदाहरण. भीष्माचार्याच्या डोक्यात आलं मुलगी चांगली आहे, गांधारी. गांधारी म्हणजे आत्ताचं कंदार, अफगाणिस्तान. तिथलं त्या काळामध्ये सौंदर्य होतं स्त्रियांचं. हे ब्रह्मचारी माणूस काय कुठारी, तुम्ही नादी नका लागू ब्रह्मचार्याच्या. डोकडं फार विचित्र असते त्यांचं. आले पसंत गांधारी, सांगितलं ही मला पाहिजेत. मराठी नीट आहे का? भारतात माणूस जन्माला यायचा आहे भीष्माचा शब्द टाळायला. राज्य रक्षण करण्यासाठी गांधारीला द्यावी लागली, कारण की भीष्माच्या पुढे ताकद नाही. नाही याला म्हणतात सत्ता. नको दुजियाची सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, नाही चालत. सत्ता आहे ती. महाराज राग आला तो शकुनीला. काही कीर्तनातलं नाही लक्षात राहिलं ना, एवढं माझं शब्द, एवढा दृष्टांत लक्षात, काहीच नाही. राग आला शकुनीला. राजपुत्र आहे शकुनी, अफगाणिस्तानच्या राजाचा मुलगा आहे शकुनी. माझी बहीण आंधळ्याला दिली जाते. राग आला त्याला. स्वतःचं घर सोडलं, राजपाट सोडला. मी भीष्माचा बदला घेणार, मी राज्य उद्ध्वस्त करणार. आधी शकुनी, त्याची काय हिंमत आहे हो? बरोबर आहे का? घाबरून ज्यांनी आपली बहीण दिली. काय, कधीही माणसाला लहान समजू नका. महाभारत शिकवतोय गवताच्या काडीला सुद्धा लहान समजू नका. गवताच्या काडीला वायूचं जर बळ मिळालं तर आपला डोळा फोडतं ते. हे व्यवहार आहेत, शिका ज्ञानेश्वरीतून. गवताच्या काडीला पाठबळ मिळालं तर काडी सुद्धा डोळा. बर मला सांगा, काडी डोळा फोडते का पाठीमागचं? पाठीमागचं. हवा दिसत नाही हो त्या काडीच्या मागची. तुमचं घर उद्ध्वस्त करणारे, तुम्हाला व्यसनी करणारे मागचे लोक दिसत नाही हो, चमचे दिसतात तुम्हाला फक्त.
याच्या नादी लागला त्याच्या, अरे नाद लावायला कोणी लागला हे कळणं अवघड आहे. ती हवा आहे, तो अदृश्य माणूस आहे. शकुनी आला आणि दोस्ती केली त्यांनी, राज्य समजून घेतलं आणि शकुनीच्या डोक्यात आलं पांडवाबरोबर जर आपल्या भाच्याशी वैर लावलं तर हे हस्तिनापूर उद्ध्वस्त होईल. ह्याला म्हणतात शकुनी. एक डोकं हिंदुस्थान उद्ध्वस्त झाला. नीट मराठी आहे का? हिंदुस्थान उद्ध्वस्त झाला, आजपर्यंत जागेवर आला नाही. आजपर्यंत महाभारताच्या युद्धानंतर 10 माणसं जिवंत होते. काय 10 माणसं चालवणार? 2500 वर्ष आपल्या भारताचा इतिहास नव्हता. महाभारताचे 20-25 माणसं देश चालवतात. सगळ्या विधवा बाया होत्या. उद्ध्वस्त झालेला भारत होता आणि 15-20 म्हातारी माणसं राहिली होती. त्याच्यावर भारत 2500 वर्ष गेला. हे जे आज खंड खंड झाले ना, लोक म्हणतात आकली आकली आहे, पण खानदानी शूरवीर संपले आणि भारत उद्ध्वस्त झाला. अंधश्रद्धा सुरू झाल्या भारतामध्ये, कापाकापीच्या. बकर कापा आणि बोकडा का, ते 2500 वर्षापासून आत्ता भगवान बाबांनी ते बोकडं कापायचे बंद केले. काही ठिकाणचे सगळ्या ठिकाणचे नाही, अजून चालूच आहे बळी देणं. काय सांगायचं तुम्हाला. मी एकदा तर असा प्रसंग आला, महाराज मला तुमची भाषा कळत नव्हती. मुंबईवरून नुकताच शास्त्री झालेला मी, आम्हाला मित्राला भेटायला आलो आणि भूक लागलेली, तरुण पण, आणि त्याला कीर्तनाला जायची घाई. मी म्हणलं अरे भूक लागली जरा. नाही चल ना कीर्तनाला, मी सगळं करतो. गेलो आम्ही कीर्तनाला. आमचे पांडुरंग महाराज बरोबर होते. तिथं मोठे मोठे हांडे शिजत होते. हे पण समजू का आता? मोठ्या मोठ्या काय म्हणतात त्याला, भट्ट्या लावलेल्या दगडावर मोठे मोठे हांडे शिजत होते. मला माझ्या मित्राने सांगितलं, पांडूनी बसला इथे तो. मी म्हटलं काय रे बघ रे तिथं. तो म्हणतोय मला देवदेव आहे. आम्ही शहरातले ना, आम्हाला काय माहिती देवदेव. चांगला शब्द वाटला. अरे चांगले आण जरा. मला म्हणतो अरे देवदेव आहे. अरे म्हणलं आपण वारकरी आहेत. काय सांगायचं. अरे तिथे असं आहे. अरे म्हणलं मग इथं कीर्तन कसं काय? बघ तू 5 मिनिटं थांब. ते लोक आले, महाराज आजच्या दिवस कीर्तन बंद ठेवा. देवाचं कीर्तन देवदेवासाठी बंद झालं. काय महाराज देखणं असेल. लक्षात आलं तुम्हाला? आतापर्यंत एक शकुनी भारतामध्ये आला, जो भारत उद्ध्वस्त झाला 5000 वर्ष जागेवर आला नाही. जे काही थोडाफार जागेवर दिसतो हे संतांचे उपकार आहेत. हे जर संत झाले नसते ना, जे तुम्ही टाळ्या वाजवते ना, तुमच्याच बापदादाच्या घरी वाघुरी टांगलेल्या होत्या. तुंतुन होतं. माणसात आणलं महाराज त्यांनी. हे साधू संत आहेत. मराठी टिकली साधू संतामुळं, भाषा टिकली साधू संतामुळं, संस्कृती टिकली साधू संतामुळं. आणि ज्यांनी टिकवली त्यांना तुम्ही अंधश्रद्धाळू म्हणतात, आणि जे अंधश्रद्धेत टाकतात त्याचा तुम्ही काय पिता? सोडत नाही तुम्हाला मी. माझ्या डोक्यातच बसलेले ते. तुम्ही एखाद्याने बोलवा त्याला, तुमचा काटाच काढतो जरा. किती सांगायचं महाराज. ज्ञानोबरांचा 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे. वाजतसे बोंब कोणी नाही कधी. मला पक्की खात्री आहे माझ्या बोलण्याने सुधारणार नाहीत तुम्ही. पक्की खात्री आहेत. ज्याला बोलू का आता? नको आता, कशाला आपलं कीर्तन बिघडायचं. ज्याला जायचंय ते जाणारच, पण ज्यांच्यात शक्यता आहे सुधारण्याची त्याच्याकरता भगवान गडे. त्याच्यासाठी ज्याला सुधारायचंय, मोठं व्हायचंय, ज्ञान पाहिजे, त्याला आम्ही ज्ञान द्या. पण ज्याला
काय करणार त्याला? होऊन चाललंय तिथं. अहो तू नामदेव महाराज एक अभंग आहेत, बकरी होऊन कसायच्या मागं चालली. नामदेव महाराज म्हणतात काय करायचंय त्याला? बकरीला जर लांडगा आवडायला लागला, नाही कळालं, मी तुमच्याबद्दल बोलतोय. म्हणून कधी लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करा. आपलं चित्त ऐकत नसेल तर देवाला प्रार्थना करा दुसऱ्या चरणात. ऐसे करी का पांडुरंगा, ऐसे करी का पांडुरंगा, ऐसे करी का पांडुरंगा, ऐसे करी का पांडुरंगा. शुद्ध रंग गावे रंगा, शुद्ध रंग गावे रंगा, ऐसे करी का पांडुरंगा, ऐसे करी का पांडुरंगा. शुद्ध गावे रंगा, शुद्ध गावे रंगा, ऐसे करी का पांडुरंगा, ऐसे करी का पांडुरंगा. चित्त ऐकत नाहीत, मुरत नाहीत. पांडुरंगाला प्रार्थना करा, ऐसे करेगा पांडुरंगा, असं करा, शुद्ध रंगात रंगवा. काय नीट आहे का? गोड शब्द आहेत. जो महाराज, जो साधू उदास दिसला ना, त्याला जोड्यानी मारा. हे संसारात उदासी आहेत, ज्ञान मिळाल्यानंतर दहाव्यासारखं थोबाड. हे रंग शब्द आहे का? शुद्ध रंगवावे रंगा, हे तुकोबर आहेत. एकांतात कशाला जायचंय? आपलं आनंद अभिव्यक्त करायचा आहे, नाचायचंय. ह्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. हे जाऊन कोपऱ्यामध्ये बसलो, काय काही साधू पळून जातात, कापून घेतात आणि वाघाचा बछडा मागतात. हे रे वाघ. अहो तुम्हाला बोलतोय, साधूनं समाज सांभाळला पाहिजे, समाजानं साधूला सांभाळायचं नाही. नीट आहे का? साधूला सांभाळण्यासाठी तुम्ही नाही आहेत, साधूला तुम्हाला सांभाळलं पाहिजे. हे तुकोबराचे अभंग आहेत. सांभाळिले 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 अनाथ. ज्या साधूला रुसावं लागतं पैशासाठी, त्याला तुम्ही साधू मानता? लाज वाटते. बडेवाडीला विचारा हा सप्ताह कसा होतोय. भगवान गडजाच्या पाठीमाग आहेत, त्याचा हा सप्ताह आहे बडेवाडीचा. जे होऊ शकत नाही ते करणं हे भगवानगडाचं काम आहे. तुम्ही म्हणता का केलं? अरे बडेवाडी ती एक नीट ऐकत नाही बरं का. सकाळीच जाऊन सांगितलं मी, अरे मला विचारून ऑर्डर द्या. नाही आम्हाला वाटलं, म्हटलं दे. पण सप्ताहाचा आनंद काय महाराज. आणि सगळ्यात मोठं दुःख सांगू का, एवढा समाज स्त्रिया सहित शांत आहेत, याला म्हणतात भगवान बाबा. आहे कुणाची गडबड? मला महाराज लोक आवरावे लागतात, तुम्हाला नाही. समाजाचं शोषण करू नका. तुम्हाला वाटतं की शास्त्री बोलतोय? हा तुम्हाला वाटतं? सांगू तुम्हाला अभंगाच्या शेवटच्या लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा. तुका म्हणे दाय पीडा, तुका म्हणे दाय पीडा. ऐसे सगळा पांडुरंगा,
अभंगाचं शेवटचं चरण पहा, लटिके ते फेडा. जे लबाड आहे, जे खोट आहे, तुकोबराय म्हणतात 400 वर्षापूर्वी, फेडा. आणि हे लटक जर गेलं, जाय पिढा. कळालं का तुम्हाला? आणि हे अभंग कोणाचं आहे? बोला ना, बस झालं, एवढं कळलं लय झालं. जाय पिढा शब्द लक्षात ठेवा. काय जाय पिढा? शकुनी जीवनात येऊ देऊ नका साधूच्या रूपानं, रावण जीवनात येऊ देऊ नका साधूच्या रूपानं. साधू रागवला त्याला साधूच म्हणू नका. कळलं तुम्हाला? ज्या साधू जवळ क्रोध आहे त्याच्यातून तुमच्यात काय फरक आहे? क्रोधावर मात करतो तो साधू. नाही कळालं? पुढे बोलू का तुम्हाला? बाबा, भगवान बाबा म्हणजे काय माहिती का? ज्याचा इंद्रियावर ताबा त्याला म्हणावं भगवान बाबा. हे अभंग आहे. लटिके ते फेडा, खोट्यापासून दूर राहा. आणि जर राहिला, जाय पिढा, हाकला पिढा. तुका म्हणे जाय. अहो आनंद होऊ नाही तर नाही होऊ, पिढा नको. नाही म्हणून मी तुम्हाला मागं वाक्य सांगितलं, नाही साधू भेटला तर नको भेटू द्या, पिढा नको. रावण घरात सावध व्हा. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरिचा आलो जागरणा, 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 हरिचा आलो सावध झालो, 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 हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा, हरिचा एक असा प्रसंग होता. 22-23 वर्षाचं वय होतं. माझ्या गुरुजींकडे शिकायला होतो कांदिवलीला. त्या काळामध्ये आसपास प्रवचन वगैरे करत होतो, कीर्तन वगैरे करत होतो. एका गावामध्ये प्रवचन चालू होतं. शिकलेलं गाव. एकही माणूस त्या गावातला अशिक्षित नाही. हा भिवंडीतला प्रसंग आहे. फुल शिकलेले लोक सगळे म्हणून कीर्तन प्रवचनाला आलेलीची संख्या किती होती? 100. 50 वर्षापूर्वीची गोष्ट. सगळे शिकलेले, सगळे अलंकार दागिने घातलेले. आणि ती माऊलीचा समाधीचा विषय रंगला. आणि ते जसं जसं रंगला ते एका बाईच्या अंगात आलं. शिकलेली बाई हो, ग्रॅज्युएट झालेली, झुलायला लागली त्याच्यामध्ये. माझं गांभीर्याने ऐका बरं का बोललो मी. टीका कधीही करत नाहीत. इतके मोठे नाहीत तुम्ही हलकट की मी टीका करावी. दुःख वाटतं म्हणून बोलतो. शिकलेली लोक, प्रवचन बंद. आणि तिचा नवरा तिला म्हणतो, आई साहेब माफ करा, काही चुकलं का. ती क्लास 1 बाई, हा क्लास 1 दौरा, आणि हे क्लास 1 भांडण. आई साहेब माफ करा वगैरे वगैरे. मग मी प्रवचन चालू बंद. लोक तसेच बसलेले, मी तसाच बसलेलो. मी म्हटलं काय झालंय? महालक्ष्मी आली. साधी लक्ष्मीच नाही, महालक्ष्मी आली. मग मी म्हटलं आता काय करावं आता आपण तरी. ते वय जरा खोडील पहिल्यापासून. मी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. महालक्ष्मी बरोबर. ती गप. तुम्ही काय बघताय?
ग तुका म्हणे जाय पिढा. गप बसली ती, पुन्हा बोलली नाही. तिच्या नवऱ्याला सांगितलं 2 काना खाली लाव म्हणलं. महालक्ष्मी आणि संस्कृत बोलता येत नाही. घडलेली कथा आहे ती. एका पोहानी तर लय विचित्र केलं होतं, काय सांगावं तुम्हाला. आमच्या बरोबर फार नगद एक 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 एक. तो आळंदीतून शिकून गेलेला आणि त्या गावातला अंगात येईनच राहीना. उपदेश करून करून दमला. एक दिवशी याच्या डोक्यात आलं, एका बाईच्या अंगात आलं, यांनी झुलायला सुरुवात केली. ती बाई दुसऱ्याची, हे बुवा यांनी झुलायला सुरुवात केली. 2-3 लोक मध्ये आले. त्यांनी सांगितलं, देवाच्या आणि देवीच्या मधात यायचं नाही. दोन 2004 गादीवर बसलो मी. 60 वर्षाची बाई, हे घडलेलं आहे. 60 वर्षाची बाई. मी त्या गादीवर बसलो, ती माझ्या समोर झुलायला लागलेत. 2 खाऊन टाकले, 3रा पण खाणार नाही. कळलं अजून? ही संस्कृत आहे तिची. 2 खाऊन टाकले आणि मी 3रा होतो ना गादीवर. कळलं का नाही? पेटली का? 3रा पण खाणार. हिला काय 60 वर्ष वय. आता ती झुलायला लागली, बोलायला लागली. लोक तमाशा पाहायला, असं तमाशा लय पाहतात लोक. ते शेजारी एक माणूस होता. मला म्हणे, शास्त्रीजी तुम्हाला काय कळतं का यातलं? म्हणलं अजिबात नाही. मग मला कळतं म्हणे. तुम्ही काही बोलणार नाही? म्हणलं बिलकुल नाही, मी 2 मिनिटात दुरुस्त करतो. आतून तिने फोक आणला. हे भगवान गडावर घडलेली घटना सांगतोय. आतून त्यांनी फोक आणला. भगवान बाबाची काठी आहे, बाबांचा फोक आहे. नुसतं असं 2-3दा ओरडलं. जे 60 वर्षाच्या म्हातारीवर 2-3 ओढले त्यांनी. तुका म्हणे जाय पिढा. तो आत्ता पण येतो, तिचा नवरा. मी विचार सांगतो तिला, तसंच फोक आहे. 23 वर्ष झाले तसंच सांभाळून ठेवलंय. अंगात आलं तर सांग, ठेवलेलं आहे. लाज वाटते अशा पुरुषावर आणि स्त्रीवर अंधश्रद्धेमध्ये आयुष्य उद्ध्वस्त करतात. वाईट वाटतं महाराज. हे काही अभंग आहेत तुकोबारायचे? काय शिकवतात आपल्याला ज्ञानोबाराय? अरे शिका, मोठे व्हाल, याला संत म्हणतात. आमचे शिष्य व्हा, आमचे फोटो लावा. जोड्याने आणलं पाहिजे त्यांना. कोण आहात तुम्ही? परतंत्र आहात, परजीवी आहात. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, बाबाच्या नावाने जगत आहात. भान ठेवा, लटिक येते फेडा. काय शब्द आहे तुम्हाला मी सांगू का? गादीवर बसत असताना काय माझी भावना आहे. बाबाची सेवा करण्यासाठी बाबांनी मला जवळ केलं, याच्यापेक्षा दुसरी भावना नाही महाराज. अनेक वेळा मी तुम्हाला बोललो, बाबांचा पैसा आहे, बाबांची लोक आहेत, बाबासाठी देतात. जर मी सगळा पैसा गडाला लावला तर भगवान बाबा माझ्यावर कृपा करतील. आणि मी भगवान बाबाला प्रार्थना करील, शुद्ध रंग व्हावे रंगा विठोबा.